हॅलो रसिक प्रेक्षको सांगितलं होतं की मनमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज जास्त भासते। या ठिकाणी आपले शक्तिवेले शाहीर सन्माननीय राजेशदादा निकम यांनी आपली पहिली बारी या ठिकाणी संपन्न केली आहे। अर्थात दुसऱ्या बारीसाठी आता आपले सर्वांचे स्वमधुर आवाजाचे लाडके शाहीर तुरेवेले शाहीर सन्माननीय देवेंद्रदादा झिमणबुवा यांची बारी आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की देवेंद्र झिमणबुवा यांचा सन्मान करायचा आहे। नक्कीच मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा। तर आपण बघितलं तर कोकणची कला आणि कलाकार कसा घडतो आणि घडलेला कलाकार आपली कशी संस्कृती जपतो त्याचं प्रात्यक्षिक जर आपण पाहिलं तर आपले देवेंद्रजी झिमणबुवा पुन्हा एकदा आपण त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देऊया। धन्यवाद। Hello, 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 check this. Hello, 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 hello. चला या विश्वाचा तारणहार त्रैलोक्याचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करतो। कलिश देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। माझं ग्रामदैवत धनी केदारली ऐ सुगाई देवी माता रासाईच्या चरणी नतमस्तक होतो। मित्रांनो आज या ठिकाणी आपला मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजक श्री सुगाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राज छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करून मित्रांनो श्री बाप्पा मोरया नृत्य कला पथक पेंढखळ चित्तेवाडी तालुका लांजा यांच्या साथीनं लोककला म्हटले की संगीत आलं। आमचे ढोलकी दादा पांडुरंग सुतार आणि तुषार दादा शिरसाट, बेंजो मास्टर सतीश दादा साळवी, कीबोर्ड मास्टर शैलेश दादा कोटकर, ॲक्टोपॅड मास्टर विशाल दादा बंदरकर शिकून बदलून जाते। यांच्या साथीनं माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकमबुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। त्यांचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून जे माझ्या प्रथम पिढीला सुरुवात करणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो
या ठिकाणी उपस्थित युट्यूबर्स यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून पूर्वले शाहीर दादा रेवाई आजचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे गजानन तटकरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझ्या स्तवनाला सुरुवात करणार आहे. चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे. जन्म देणाऱ्या मायला स्मरितो. तिसरे वंदन रसिका तुमच्या चरणाशी स्मरितो. अनसात राहू देही प्रथम रसिका तुम्हा वंदन करितो. मुखी नाम गोड तुझे, मुखी नाम गोड तुझे, सदा गीत गाई. धन्य माझा सद्गुरु राया, रूप तुझे पाही. नाम गोड तुझे, मुखी नाम गोड तुझे, सदा गीत गाई. मुखी नाम गोड तुझे, सदा गीत गाई. धन्य माझ्या सद्गुरु राया, रूप तुझे पाही. धन्य माझ्या सद्गुरु राया, रूप तुझे पाही. धन्य माझ्या सद्गुरु राया, रूप तुझे पाही. धन्य माझा सद्गुरु राया, रूप तुझे पाही. मुखी नाम गोड तुझे, मुखी नाम गोड तुझे, सदा गीत गाई. मुखी नाम गोड तुझे, सदा गीत गाई. धन्य माझा सद्गुरु राया, रूप तुझे पाही. धन्य माझा सद्गुरु राया, रूप तुझे पाही. धन्य माझा सद्गुरु राया, रूप तुझे पाही.
सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे तुमच्या भावी जितू देवेंद्राची लेखणी मनी तुमच्या भावी धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे मुखी नाम गोड तुझे मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे 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 धन्य माझा सद्गुरुराया गणपती गजानन हरिवळनाथ सुगाय देवी अखंड हल्ला सोयीचा असो असो बाबरुंगले घराण्याचा असो असो हॅलो हॅलो हॅलो
विजांचा कडकडाट कडे कपारी संगीत घुमतो नद्या धरणी करती खळखळाट मग समजून घे गणराया सारे उभी लक्ष्मी पाहते या वाट अनचात का परिभक्त तुझा आहे गणराया बघतो या दाराशी वाट म्हणून शायराने या ठिकाणी सुंदर करून सादर केलेला आहे आणि खरोखरच चतुर्थीचा सण आल्यानंतर जी ओढ लागलेली असते ती खरोखरच कोकणी माणूसच आणि आता मोजकेच दिवस राहिलेले गणराय आपल्या घरी येणार आहे म्हणून गणरायाला गोवा विळवणी करतोय लक्ष असू द्या इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को न चाहे तू भी मुझसे प्यार करे काश वो दिन फिर आए गाण्याचा विषय घेतोय लक्ष असू द्या नभांगणी मेघ गरजला वरुणाने केला इशारा हे गणराया तुझ्या स्वागताला तुझ्या स्वागताला सजला निसर्ग हसारा 1 2 3 स्टार्ट
रूप तुझे पाहून होतो मनी हर्ष कधी करीन गणेशा तुझ्या चरणाला स्पर्श कधी करीन गणेशा चरणाला स्पर्श कधी करीन गणेशा चरणाला स्पर्श शांतकाया परी वाट पाहतो शांतकाया परी वाट पाहतो येशील कधी सांग घरा कधी भेट गजला वरुणाने लाई जारा कधी भेट गजला वरुणाने लाई जारा हे गणराय तुझ्या स्वागताला हे गणराय तुझ्या स्वागताला सजला हसारा अमानी भेट गजला वरुणाने लाई जारा अमानी भेट गजला वरुणाने लाई जारा मित्रांनो आलेलं पारितोषिक माझी भाची अमेरा दिनेश मोडक सहकुटुंब आणि सहपरिवाराकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे माझे चाहते अक्षयदादा मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक गाव पाचल करत यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। या दोन्ही बक्षीस दात्यांचे नाच म्हणता आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत। धन्यवाद। रसिकजनो बघा वेळेभावी बुवा गण सादर केलाय। शाहिराने म्हटलेला आहे बुवा लावा ताकद आला वाकत आम्ही नाही झुकत। म्हणून मला बुवा काय म्हणायचंय बघा, लावतो ताकद जाशील धोकत लावतो ताकद अरे जाशील धोकत नाव माझं देवेंद्र तुझ्या समोर कधीच नाही बुवा वाकत। हा शाहीर देवेंद्र बुवा आणि माझी कला काय लोकांना दाखवायची दाखवून दिलेली आहे, मला सांगायची गरज नाही बुवा। आमच्या समोर झोकू नका हे मी म्हणे, पण समोरच्या शाहिराला म्हणू नका अशी माझी विनंती। नाहीतर बुवा असा सोलून गाडी शाहिरांना माहितीये बुवा म्हणतात परत दुसऱ्या बारीक बुवा झापून झुपून करतो, आम्ही बुवा टपाटप टपाटप करून वाजवतो। हा देवेंद्र शाहीर आहे। रसिकजनो गवळणीचा विषय या ठिकाणी बुवानी ठेवलेला होता। बुवा गवळण घेऊन आले बघा पाहिजे, पण वेळेअभावी गात नाही आयोजकांचं म्हणणं आहे। आज बुवा राजेश बुवा तुमच्यासाठी नवीन गवळणीचा विषय लक्ष असावं।
येता जाता राधे मला इशाराही देते अन मला भेटण्यासाठी राधे तू व्याकुळ होते अन यमुनेच्या काठी तू माझ्याशी कुंजवनात येते अन जवळ घेऊन तू या कानाला राधाबाई तुझ्या हृदयास घेते म्हणून राधे गवळण काय म्हणतोय बघ मी गिरधारी कृष्ण मुरारी फुलविते राधे तुला माझी बासरी यमुनेच्या तीरी उभा वाटेवरी माझ्यासाठी राधे होते तू गबावरी मी गिरधारी कृष्ण मुरारी फुलविती राधे तुला गे माझी बासरी यमुनेच्या तेरी उभा वाटेवरी यमुनेच्या तेरी उभा वाटेवरी माझ्यासाठी राधे होते तू गबावरी मी गिरधारी बसलो मनात भेटाय येतेच मजला जेवणात भेटाय येतेच मजला जेवणात भेटाय येतेच मजला जेवणात छळतेच मजला रात दिन रात गोड पप्पी देतेच गाली पुण्यात गोड मी बघतो सावळा विहरी
मित्रांनो, स्तवन गणाने गवळण झालेले आहे. शायराने जो मला प्रश्न विचारला, बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरोखर नसून मी काय देत नाहीये बुवा. रसिक जनो, माझा प्रश्न आहे तो जाहीर शायरानं प्रश्नाची प्रत दिलेली आहे. रावणाची बहीण सुरबंगा ही सध्याच्या गुन्हेगार कोणत्या रूपात वळते, तिचं नाव काय बुवा हे सांगायचंय. रसिक जनो, वेळाभावी प्रश्नपदाला सुरुवात करतोय. अरे मारिया बाण तुझ्या केला मेरे घाव, अरे मारिला बाण तुझ्या केला मेरे घाव. ए बुवा, अरे रंगला हटाव शायरा, रंगला हटाव, जरा जोर लाव बुवा तू, जरा जोर लाव, जरा जोर लाव बुवा तू, जरा जोर लाव, जरा जोर लाव बुवा तू, जरा जोर लाव. प्रश्न सवाल तुझ्यावर, प्रश्न सवाल तुझ्यावर केला रे घाव, प्रश्न सवाल तुझ्यावर केला रे घाव. रंगला लाव जायला, रंगला लाव, रंगला लाव जायला, रंगला नाटकान कापून तुला सगळे केले, नको डाव साधू नकटे नशिबे गेले. हा, नको डाव साधू नकटे नशिबे गेले, नको डाव साधू नकटे नशिबे गेले. अरे नाही हलवत गेली, अरे नाही हलवत गेली, बडगला हा भाव, अरे नाही हलवत गेली, बडगला हा भाव. रंगला हटाव शायरा, रंगला हटाव, 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 रंगला हटाव शायरा, रंगला हटाव. रसिक जनो, शायरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली अशी जाहीर करतो.